नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारत कृषी प्रधान नाही तर जातीप्रधान देश. जगदीश ओहोळ यांचा घणाघात. उंबरखेड येथे आयोजित फुले आंबेडकर प्रबोधन पर्वात जग बदलणारा बाप या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विचारवंत जगदीश ओहोळ पुणे यांनी दिनांक 19 एप्रिल रोजी स्थानिक माहेश्वरी खुले सभागृहातून समाज व्यवस्थेवर थेट प्रहार करत भारताच्या कृषी प्रधान ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा नाकारल्या जात असताना समाजात जातीभेदाचेच वर्चस्व असल्याची ठळक टीका त्यांनी केली. महामानवांना केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांची कृतीत अंमलबजावणी करा, असा जाज्वल्य संदेश देत त्यांनी उपस्थितांना आत्मपरीक्षणास भाग पाडले. उंबरखेड येथील नाट्यगृहात पार पडलेल्या फुले आंबेडकर प्रबोधन पर्वात विचारवंत जगदीश ओहोळ यांनी आपल्या भाषणातून समाजातील विषमता आणि वास्तव परिस्थितीवर परखड भाष्य केले. ते म्हणाले, भारत कृषी प्रधान देश आहे असे आपण म्हणतो, मात्र शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा, संरक्षण आणि न्याय मिळत नाही. उलट समाजात जातीय भेदभावाचे राजकारण आणि वर्चस्व दिसते. त्यामुळे हा देश कृषी प्रधान नसून जाती प्रधान झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष सांगताना त्यांनी रमाईंच्या त्यागाचा विशेष उल्लेख केला. रमाईने त्याग केला म्हणूनच भीमराव उभे राहिले असे सांगत त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यामागील सामाजिक आणि कौटुंबिक योगदान अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. अनिल काळबांडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक राजाराम धांडे यांनी केले. या प्रबोधन पर्वासाठी संतोष निथळे, उत्तम शिंगणकर, राहुल काळबांडे, वीरेंद्र खंदारे, प्राध्यापक गजानन दामोदर, पांडुरंग धुळे आदी सह आयोजकांनी परिश्रम घेतले. या देशामध्ये हे सगळे महामानव जिवंत दिसतात. म्हणून आज हा देश आम्ही म्हणतो की महामानवांच्या वाटेवर त्यांच्या विचारांवर चालणारा देश आहे. हे आम्हाला आवर्जून लक्षात घ्यावं लागेल. परंतु आज त्यांची 135वी जयंती आम्ही साजरी करत आहोत. फक्त 135 वर्षात अशी काय जादू झाली? या देशात असे कित्येक महामानव होऊन गेले आहे, पण 135 वर्षात अशी काय जादू झाली की गावकुसा बाहेर जन्मास आलेल्या एका झोपडीतल्या त्या पोराचा जन्म होऊन 135 वर्ष झाले आणि 135 वर्षात महाराष्ट्राच्या एका कोपऱ्याचं आंध्र प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या उमरखेडच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये आज जिथं लाईट ही पोचली नाही त्या गावामध्येही आजची जयंती होते. उमरखेडमध्ये ही जयंती होते, पुण्यात ही जयंती होते, मुंबईच्या मंत्रालयात ही जयंती होते जी मी काल. MK मराठी न्यूज करिता प्रतिनिधी मिलिंद चिकाटे ढानकी. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.